नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात जुळून आल्या रेशीम गाठी या कथेचा भाग दुसरा. मेघना स्वतःची छान आवरून बाहेर येते. तिला गुलाबी साडीत बघून आदित्य भान हरून तिच्याकडे बघत असतो. मेघना देखील डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच त्याच्याकडे बघत असते. दोघांकडे बघून सासूबाई म्हणाल्या, आदित्य जाता येणार रे? आईच्या आवाजाने आदित्य भानावर आला. हो, जातोय ना. चला मेघना मॅडम, जायचं ना आपण? मेघनाने नुसती मान हलवली अगोदर. तसे आदित्यने डोळे मोठे केले तेव्हा हसतच ती म्हणाली, हो जाऊया ना. आणि नंतर सासूबाईंकडे बघून म्हणाली, आई आम्ही येतो जाऊन. आदित्यचे डोळे मोठे करून बघण्याने तिने दिलेले उत्तर पाहून सासूबाई आणि आदित्य दोघेही हसत होते. आदित्य चालता चालता मनातच म्हणाला, चला मॅडम आज खुश दिसत आहेत. आपला फिरायला जायचा निर्णय योग्य आहे तर यातून काहीतरी सकारात्मक घडू दे रे देवा. हे बोलता बोलता गाडीपाशी केव्हा चाले ते दोघे हे त्यांनाही कळालं नाही. आज ठरून तिला तो समुद्रावर घेऊन आला होता. तो अथांग सागर बघून ती सुद्धा खूप खुश झाली होती. ती गाडीतून उतरून पळतच पाण्याजवळ गेली. तिला भानच नव्हतं आदित्य आपल्या बरोबर आहे याचं. तो गाडी लावून तिच्या जवळ आला तोपर्यंत ती पाण्यात पोहोचली देखील. काही वेळाने सगळीकडे नजर फिरवताना समोर आदित्य दिसला तशी मेघना शांतच झाली. तिच्या लक्षात आले आपण आदित्य बरोबर आलो. त्याचं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं. आपल्याला बघून ती शांत झाली आहे म्हटल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली. तो आज मनाशी ठरवूनच आला होता. हिला काहीही करून आज मनमोकळं बोलायला लावायचंच. आदित्य म्हणाला, झालं पाण्यात खेळून? यावर पटकन ती म्हणाली, नाही ना हो, अजून खेळायचंय. तसे आपण काय बोललो हे आठवून तिने जीभ चावली. अगं असं घाबरू नकोस, जा मग खेळ, मी आहे इथंच, आदित्य म्हणाला. अहो राहू द्या, खेळूया परत. हे मेघना बोलत होतीच की समुद्रावर खेळणाऱ्या मुलांचा बॉल जोरात मेघनापाशी आला. ते बघून आदित्यने तिला लागू नये म्हणून अंगावर ओढून घेतलं तर मेघना एकदम त्याच्या मिठीतच गेली. दोघही एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. काही वेळाने शेजारून जाणाऱ्या गाडीच्या आवाजाने ते भानावर आले. मग दोघही एकमेकांपासून बाजूला झाले. इकडे तिकडे बघू लागले. दोघांमध्ये एक नीरव शांतता निर्माण झाली. दोघही समुद्राकडे बघत कधी खाली बसले त्यांना कळलंच नाही. ही शांतता तोडतच मेघना म्हणाली, सकाळसाठी क्षमस्व. आदित्य म्हणाला, अगं क्षमस्व कशाला, मीच सॉरी. मेघना म्हणाली, अहो तसं नाही पण. अगं मेघना पण काय, आदित्यने विचारले. मेघनाने नुसती नाही म्हणून मान हलवली. यावर आदित्य म्हणाला, मेघना अगं आपण नवीन पिढीतील. आपल्या आई वडिलांच्या वेळेला घडलेल्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतील असं नाही ना. आता हेच बघ ना, तुझी आई फार शिकली नाही पण तुझ्या आईने तुला बीकॉम पर्यंत शिकवलं. ते कसं शक्य झालं? मेघना म्हणाली, आईची फार इच्छा होती आपण नाही शिकलो तरी मुलीला शिकवायचं म्हणून. तिने बाबांशी बोलून त्यांना तयार केलं. अगदी बरोबर, म्हणजे ती मनातलं आपल्या नवऱ्याशी बोलली, हो ना? आदित्य म्हणाला. मेघनाने होकारार्थी मान हलवली. पुढे आदित्य म्हणाला, आई आणि बाबांनी एकमेकांशी बोलूनच पुढचं आयुष्य घालवलं. म्हणून मी तुला म्हणतोय, तू माझ्याशी बोलत जा गं. आपण जर एकमेकांशी बोललोच नाही तर आपल्या आवडीनिवडी इच्छा कळणार कशा ना? आपला संसार फुलणार कसा? आता हेच बघ ना, मगाशी तू पाण्यात खेळायला गेली. हे तुला आवडते हे आधी माहिती असतं तर आपण या 6 महिन्यात कितीतरी वेळा आलो असतो. पण यात माझी पण चुकी आहे थोडी. मी पण तुझ्याशी कमी बोललो ना, त्याबद्दल सॉरी. आता तू याचा विचार कर. आपलं आयुष्य एकमेकांच्या साथीने आनंदी बनवायचे की असंच आलेला दिवस ढकलत राहायचा नुसता. एवढं बोलून आदित्य परत समुद्राकडे बघत बसला. मनात विचार केला, आपण हे बोललो हे योग्य केलं का? ते घेईल का समजून? तेवढ्यात भेळवाल्याचा आवाज ऐकून आदित्य मेघनाला म्हणाला, मेघू भेळ खाणार का? मेघू ऐकून मनातून खूप आनंद झाला मेघनाला. ती हो म्हणाली. तो भेळ आणायला गेला. इकडे मेघना समुद्राकडे बघत विचार करू लागली. आदित्य म्हणत आहेत तसं बोललं पाहिजे आपण. असं घाबरून राहिलो तर काही खरं नाही. आतापर्यंत ते जसे वागलेत त्यावरून तर ते आपल्या बाबांसारखे नाही. आता आपली जबाबदारी आहे. आपण पण त्यांना साथ द्यायलाच पाहिजे.
असंच विचार करता करता तिचे समोर लक्ष गेले तर एक जोडपं हातात हात घालून मस्त किनाऱ्यावर फिरत होतं. तिला ते बघून आपणच आहोत असा भास झाला. म्हणून ती एकटक त्या जोडप्याकडे पाहत होती. यात तिला कळलंच नाही आदित्य शेजारी येऊन बसलेला. मेघू असा आवाज ऐकून ती भानावर आली आणि तिने आदित्यकडे वळून पाहिले. त्याने हसून तिच्याकडे पाहिले आणि भेळ पुढे सरकवली. तिने खाता खाता बोलायला सुरुवात केली. अहो, थांब मेघना, आधी शांतपणे खाऊन घे, मग आपण बोलूया. भेळ खाऊन झाल्यावर मेघनाने बोलायला सुरुवात केली. अहो, तुम्ही म्हणताय ते समजलं, पण काय मेघू? आज न घाबरता तुझ्या मनात काय आहे ते ऐकायचे आहे. प्लीज आज तरी अडवू नको ग स्वतःला. आदित्य म्हणाला. अहो, लहानपणापासून बघत आलोय. आई फक्त बाबा सांगतील तेच ऐकत होती. कधी जर ऐकलं नाही तर ते खूप मारायचे आईला. त्यामुळे आई फार घाबरून बोलतच नव्हती. तुम्ही मगाशी म्हणालात की आई बाबांशी बोलल्यामुळे मला बीकॉम करायला मिळालं. पण ते काही आई बोलल्यामुळे नाही, तर गावचे सरपंच आहेत ना, त्यांची मुलगी त्यांनी शिकवली. ती माझीच मैत्रीण. सरपंच मागे लागले माझ्या मुलीबरोबर तिला शिकू दे म्हणून माझं शिक्षण झालं. लहानपणापासून असलेल्या या वातावरणामुळे सतत घाबरून राहायची सवय लागली आणि कोणी आपल्याला काही बोलेल या सततच्या भीतीने मी आतापर्यंत वागत आले. मला तुमच्या वागण्या बोलण्यातून म्हणजे तुमची काळजी घेण्याचा स्वभाव मला वाचायला आवडतं म्हणून लायब्ररीतून पुस्तक आणून देणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून माझ्यावर असलेलं प्रेम दिसून येत होतं. पण आपण कसं वागायचं हेच समजत नव्हतं. म्हणजे अजूनही समजत नाहीच. पण मी आता तुमच्याशी सगळ्या गोष्टी बोलत जाणार. तुम्ही कराल ना मला मदत तुमच्या प्रेमात पडायला? हे बोलून ती हसायला लागली. वाह, माझीच फिरकी का? असं म्हणून आदित्य हसला. हळूच त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मेघू, तुला मदत करायची गरज नाही. तू आताही माझ्यावर प्रेम करते, पण ते तुला बोलता येत नाही. पण जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा बोल. तोपर्यंत तुझ्या मनात जे येईल ते फक्त स्पष्टपणे बोल. मेघनाने हो, आदित्य नक्की बोलेल असं म्हणून त्याच्या हातावर हात ठेवला. आदित्य मनातून खूप खुश झाला होता. आज माझा दिवस सार्थकी लागला असं स्वतःलाच म्हणाला. थोडा वेळ ते किनाऱ्यावर फिरायला लागले. यावेळी मेघनाने हळूच त्याचा हात हातात घेऊन चालायला सुरुवात केली. तिच्या या कृतीमुळे आदित्यने खुश होऊन तिचा हात अजून घट्ट केला. हळूहळू त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. आदित्यने स्पेशल तिच्यासाठी डिनर प्लॅन केला होता म्हणून आदित्य तिला घेऊन एका हॉटेलमध्ये आला होता. त्याने टेरेसवर एक टेबल बुक केलं होतं. त्याच्या आजूबाजूने गुलाबी रंगाचे फुगे सोडले होते. टेबलवर मध्ये गुलाबाच्या फुलांचा मोठा बुके ठेवला होता. जेवण देखील सगळं तिच्या आवडीचे मागवले होते. दोघांनी त्याचा आस्वाद घेतला. रात्री उशिरापर्यंत ते दोघे घरी आले. घरी आल्यावर दोघेही आवरून गादीवर पडले. थोडा तो रिलॅक्स झाल्यामुळे तो लगेचच झोपी गेला. पण मेघना दिवसभर घडलेल्या घटनांचा विचार करू लागली. विचार करता करता तिला झोप कधी लागली कळलेच नाही. ती गाढ झोपल्याचे बघून नेहमीप्रमाणे आदित्यने तिला मिठीत घेतले. डोक्यावर हात फिरून हळूच म्हणाला, मेघू, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. आणि कपाळावर किस करून झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेघना नेहमीप्रमाणे उठून आपला आवरू लागली. पण आज तिच्या वागण्यात बदल झालेला कळून येत होतं. ती गालातल्या गालात हसत रोजची कामे करत होती. तिला हे घर माझंच आहे आणि आदित्य पण कायम आपलेच आहे याची जाणीव झाली होती. यामुळे वागण्यात वेगळाच आत्मविश्वास दिसून येत होता. हळूहळू सगळे उठले. सासूबाई आणि ती चहा घेत होते. तिचा चेहरा आज खूप खुश दिसत होता. त्यामुळे सासूबाई देखील समाधानी झाल्या. असेच दिवस आनंदाने चालू होते. मेघना देखील आदित्यशी मोकळेपणाने बोलू लागली होती. दोघांच्या गप्पा उशिरापर्यंत चालत असत. आदित्य रोज ती झोपली की तिला मिठीत घेऊन झोपत. अचानक तिला रात्री जाग आली तर तिने पाहिले आपण यांच्या मिठीत. ती घाबरून बाजूला होऊ पाहत होती तर आदित्य झोपेतच म्हणाला, मेघना, हलू नको, झोप ना ग. आधीच उशीर झालाय झोपायला. अजून नको ना, झोप ग बाळा. हे ऐकल्यावर मेघना गुपचूप मिठीत झोपली. विचार करू लागली, आपण यांच्या मिठीत कधी केलं? तेवढ्यात परत आदित्यचा आवाज आला, फार विचार नको करू, आता झोप, सकाळी देतो उत्तर. यांना माझ्या मनातलं पण ऐकू गेलं का? की मोठ्याने बोलले मी? जाऊ दे,
झोपते आता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तो विषय विसरूनच गेली. आदित्यला विचारायचे आहे हे देखील लक्षात नव्हते तिच्या. सकाळी सगळे नाश्ता करत असताना घाबरत घाबरत काय करणार, मूळ स्वभाव जात नाही ना माणसाचा, हा तर घाबरत घाबरत तिने सगळ्यांना विचारले. मला पुढे शिकायची इच्छा आहे. तिने 1 मिनिट सगळ्यांचे चेहरे पाहिले आणि परत बोलली, मी शिकू शकते का? मेघनाच्या या इच्छेवर काय निर्णय घेतील घरातील सगळे? आदित्य तयार होईल का तिला पुढे शिकू देण्यासाठी? ऐकूया पुढील भागात. लेखिका सौ चित्रा महारा. श्रोते हो, कथेचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.